तर हॅलो अँड नमस्कार भावना, कसे आहात सगळे मजेत ना? तर आजचा आपला व्लॉग असणार आहे घरातली कामं वगैरे करणार मी, भांडे वगैरे कपडे वगैरे. तर त्याचा व्लॉग असणार आहे आणि अजून बघू दिवसभरात काय होत आहे. तर चला आजचा व्लॉगला आपण स्टार्ट करूया. तर आता तुम्ही बघू शकता भाऊ, सगळा असा पसारा पडलेला आहे, तिकडे पण आहे. तर आपल्याला आता हे सगळं आता साफसफाई करायची ते. तर चला पहिलं ते उचलून घेऊ. आईचा गो, अरे आईला पडलं भावांना, पडलं. इथं ठेवायचं नाही बेस. तर आपल्याला हे पण आता क्लीन वगैरे करायचं. तर त्या अगोदर आपण गॅस वगैरे घेऊ. जरासं इकडं पाणी मारू नाही का, नंतर आपल्याला पुसायचं सोपं पडेल. थोडंसं पाणी घेतलं, थोडंसं घेऊ, जरासं पुसून घेऊ. आईले पडलं. वरचं आपलं किचन वाटा घ्यायचा पुसून. तर कुणी जर का नवीन असलं आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. नाही का, तुमच्या भावाला जरा सपोर्ट वगैरे दाखवा. याला आता हे उचलून ठेवायचं. चला याला पण उचलून ठेवून घेऊ. कसं आहे, चमकत आहे, कडक पण. चालू करू आता. जरा भांडे गिंडे घासून घेऊ, नंतर तुम्हाला कपड्यांचं पण दाखवू शकतो. मी कपडे पण धुणार आहे. तर चला आजच्या दिवसापुरतं एवढंच असणार आहे. अजून बघू दिवसात काय काय होतंय संध्याकाळपर्यंत. तर चला चालू करू. तर भावांना फक्त पुरीच कामं करीत नाही, तर पोरांना पण कामं करायला लागतात. तुम्ही ते बघू शकता माझी आता परिस्थिती. आणि हा आपल्या चॅनलवर तिसरा व्लॉग असणार आहे. तर काही एवढं काही खास काही बोलणार वगैरे तर नाही आहे. तर जरा तुम्ही समजून वगैरे घ्या आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा भावना. जरा लवकरात लवकर 1K करायचे आपल्याला. तर भावांनो, हे बघू शकता तुम्ही. आपण आता हे 2 पाण्यांमध्ये धुतोय मी. हे आपले गहन पाणी नाही का, पहिल्यांदा आपण टाकून धुतो, नंतर ह्याच्यात चांगले पाणी टाकून धुतो. ते अजून एवढी बाकी राव हट, डोक्याला ताप आहे.
भांडे आहेत आपल्या चांगल्या पाण्यामध्ये. चांगलं पाणी आहे. तर चला आता याला आपण ठेवून टाकू. हे काय भावना आपण आता एवढे भांडे घासलेत, अजून बाकीचे घासायचे पण ते तुम्हाला. तर आता तुम्ही बघू शकता भावना आपले भांडे वगैरे घासून झाले ते झाले ते. तर ह्या आपलं पहिल्यांदा आपण ह्याच्यातून धुवून घेतो, नंतर ह्याच्यात तर आपलं आता भांडे आणि गॅस वगैरे पुसून तर झाले. तर चला आता आपण कपडे धुवायचे ह्याच्यात जाऊ. हॅलो भावना आपले आता भांडे वगैरे तर घासून झाले. तर आता चला आता कपड्यांची बारी. आता आपण कपडे वगैरे घासून घेऊ. आणि ते भांडे घासताना एक कार्यक्रम झाला ते आपला फोनच पडला. तर त्याच्यात पण जरा पाणी गेलं होतं. तर चला आता कपड्यांचं मला कपडे धुताना दाखवतो चला. तर आता इथं तुम्ही बघू शकता आपण कपडे वगैरे भिजत तर घातलेले आहेत. आता फक्त आपल्याला धुवायचे. आणि इथं आपलं पाणी वगैरे इथं पाणी आहे. तर चला पहिलं तर आपण काय म्हणतात आपला दगड खाली घेऊ टाकून. अवघड विषय झाला. दगडच राहिला राव, त्याच्या खाली टाकायचा दगडच राहिला. इथं हे भेटला. हे दगड महत्वाचा आहे, खूप महत्वाचा दगड. याला असं इथं ठेवायचं. हे आपलं घेतलं. तर आता इथून बघू शकता आता आपण पाणी वगैरे पण घेतलंय. कपडे वगैरे धुवायचा जुगाड झाला. आणि बघू शकता आपण ते मागाशी भांडे धुतले नव्हते का, त्यातले ते घाण पाणी आहे. हे आपला बसायचा जुगाड तसं. तर चला आता. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventure. Instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures. Sorry, I don't provide instrumentals here, but let me know if you'd like song lyrics inspired by the idea of travel adventures. I don't provide instrumentals here, but let me know if you'd like song lyrics inspired by the idea of travel adventures. तर चला आता ते पण धुतो. तर चला भावना आता आपण करतो चहा. आईला राव झाकणच उघडा नाही चहा पावडरचं.
साखर मी जास्त टाकेन कारण की साखरचं वगैरे आपल्याला काही शुगर वगैरे नाही त्यामुळं. तर कोणाला कमी पाहिजे नसेल तर कमी टाकून घेऊ शकता. ही आपली चहा पावडर. तर लायटर कुठे आपलं लायटर भेटला कडक मध्ये. तर चला आता चहा बनवू. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट चहा घेताना. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. हॅलो भावांनो, आपला आता चहा वगैरे पिऊन झालोय. तर आता मी आलोय आपल्या टेरेसवर. तर तुम्हाला मी आता व्ह्यू वगैरे बघू शकता तुम्ही मागं माझ्या. आणि अजून पण इकडं तुम्हाला समोरचं पण दाखवतो. ते तिथं दिसतंय का तुम्हाला? तो सरळ डोंगर आहे बघा. ते डोंगर आहे ना, ते डोंगराव तिथं सुळकी आहे. म्हणजे असं नाही का, असं पठार टाईप आहे असं सरळ. आणि तिथं आपण बसून वगैरे मोठी जागा आहे. तिथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला भगवा झेंडा आहे. आणि तिथं आम्ही ट्रॅकिंगला वगैरे पण जातो, तसा काही विषय नाही. तुम्ही आता बघितलंच. अजून बाकीचा काही विषय नाही आहे बघा. कसं आहे. आणि ते जे तुम्हाला लाईनीत सगळ्या बिल्डिंगा दिसते ते एक्झर्बिया सोसायटी म्हणून आहे. आणि ह्या आपल्या सह्याद्रीच्या रांगा कशा आहेत, डेंजर आहे का नाही तुम्ही बघू शकता. तर भावना आजच्या पुरतं एवढंच होतं. कारण की आता रात्रीचं मी काय तुम्हाला दाखवू नाही शकत. आणि ते मी रेकॉर्डिंग पण करू नाही शकत कारण की घरी सगळेजण असतात. तर आपण तर नवीन ब्लॉगर आहे म्हणून मी तुम्हाला काय ते दाखवू नाही शकत. पण एवढं खरं आहे, मी आत्ता तुम्हाला जेवढं दाखवलं आहे तेवढं मी म्हणजे तुम्हाला ते बघायला मजा येईल. आणि